नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स विषयाच्या बाबतीमधला हा दुसरा टॉपिक जो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आज आपल्याला सखोल चर्चा करायची आहे। प्रत्येक अँगलनी प्रत्येक ओरिएंटेशननी आपल्याला याचं ॲनालिसिस करायचं आहे। मग वेळ न दौडवता आपण सुरुवात करूया आपला पहिला क्वेश्चन्सला। पहिला क्वेश्चन काय सांगतो? पहिला क्वेश्चन आहे कंबाईन बी 2021 खालील विधाने विचारात घ्या। स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली। या समितीमध्ये प्राध्यापक पी.सी. महालोबिस, प्राध्यापक आर. गाडगीळ आणि प्राध्यापक व्ही.के.आर.व्ही. राव हे यांचा समावेश होता। तिसरा स्टेटमेंट आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आलेला आहे। वर दिलेल्या विधानापैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने चुकीची आहे अशा प्रकारचा क्वेश्चन आहे। मग आता आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे राष्ट्रीय उत्पन्न। मग राष्ट्रीय उत्पन्न हे मोजावं का लागतं याची परिभाषा ज्यावेळेस दादाभाई नौरोजींनी केली तर त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं असलेलं उत्पन्न कळतं आणि त्या व्यक्तीच्या उत्पन्नावरून त्याची असलेली एक आर्थिक परिस्थिती काय आहे याचा एक आपल्याला अंदाज बांधता येतो। सेम त्या प्रकारे कोणत्याही देशाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हे आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे। परिणामी 1867 आणि 68 मध्ये दादाभाई नौरोजींनी पहिल्यांदा भारतासारख्या देशांचा अभ्यास केला आणि भारताच्या ओरिएंटेशननी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती असेल हे तिथं त्यांनी वदवलं। मग त्यावेळेस त्यांना 340 कोटी हे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न सापडलं आणि दरडोई उत्पन्न हे 20 रुपये सापडलेलं आपल्याला दिसून येत आहे। परंतु या स्वरूपाच्या माध्यमातून हे जे राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट केलं किंवा भारत देशाचं उत्पन्न कॅल्क्युलेट केलं तर त्याच्यामध्ये काही सायंटिफिक ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामधलं काही स्वरूपामधले ते कमी होतं। नंतरच्या काळामध्ये डॉक्टर व्ही.के.आर.व्ही. राव हे आपल्या भारतामध्ये आपल्या भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल ॲनालिसिस करण्यासाठी जेव्हा आले तर त्यावेळेस भारताच्या खऱ्या अर्थाने एक सायंटिफिक ओरिएंटेशननी जर नॅशनल कॅल्क्युलेशन जर केलं असेल तर डॉक्टर व्ही.के.आर.व्ही. राव यांनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे। परंतु भारतामध्ये नंतरच्या काळामध्ये पर्टिक्युलर भारताच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पोषणाच्या संदर्भामध्ये एक समिती स्थापन केली आणि ह्या समितीच्या माध्यमातून भारतामध्ये राहणारे लोक हे किती पोषणयुक्त आहार खाता याच्यावर अभ्यास करण्यासाठी एक गट नेमला। परंतु तोही काही स्वरूपामध्ये फेल होताना आपल्याला दिसून येतोय। मग नंतरच्या काळामध्ये आपल्याकडं अशा गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आणि भारताचं असलेलं राष्ट्रीय उत्पन्न कसं असेल हे मोजण्यासाठी आपल्याला एक गट स्थापन करणं अपेक्षित होतं। स्वतंत्र भेटलं 47ला। मग स्वतंत्र भारतामध्ये नेमकी भारताची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे इथं अभ्यास करण्यासाठी आपण 1949 मध्ये कधी 1949 मध्ये आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्न समितीची आपण काय केली स्थापना केली। मग राष्ट्रीय उत्पन्नाची समिती एक अशा प्रकारची समिती होती की ज्याच्या माध्यमातून आपल्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती असेल हे तिथं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं। मग आता हे कॅल्क्युलेशन करता वेळेस एक स्टॅटिस्टिकल पर्सन म्हणून आवश्यक होता। मग ते स्टॅटिस्टिकल पर्सन कोण होते तर प्राध्यापक पी.सी. महालोबिस होते। मग त्यांना सोबत होते त्या दोन व्यक्तिमत्व जे की भारतामध्ये ऑलरेडी सांख्यिकीच्या पद्धतीच्या माध्यमातून किंवा स्टॅटिस्टिकल ओरिएंटेशनच्या माध्यमातून भारताचं कॅल्क्युलेशन करून भारताचं इन्कम किती आहे देशाचं इन्कम किती आहे हे ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले होते। ते व्यक्ती म्हणजे प्राध्यापक डी.आर. गाडगीळ सर आणि डॉक्टर व्ही.के.आर.व्ही. राव यांनी ऑलरेडी काही गोष्टी करून ठेवल्या होत्या। मग ह्या तिघांच्याही समन्वयाच्या स्वरूपामध्ये ही समिती स्थापन केली 1949ला आणि परिणाम स्वरूप त्यांनी असंही सांगितलं आहे की भारताच्या असलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी तुम्हाला काय फक्त 1-2 वर्षासाठी मोजायची नाहीये तर ती असंख्य स्वरूपामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो पुढच्याही काळामध्ये त्याला कसं मोजायचं हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक परमनंट समिती असायला पाहिजे। मग अशासाठी एक समिती असायला पाहिजे आणि अजून एक त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीसाठी सर्वे करण्यासाठी एक समिती पाहिजे। म्हणून की काय आपल्याकडं 1950ला आपण नॅशनल सॅम्पल सर्वे
काय नॅशनल सॅम्पल सर्वे नावाची असलेली संस्था स्थापन केली. पुढे जाऊन ह्या असलेल्या संस्थेचं रूपांतर 1970 मध्ये आपण NSSO मध्ये केलं, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन मध्ये केलं. त्या प्रकारचं असलेलं सोबतच ह्या सगळ्या ज्या गोष्टी सर्वे केल्या जाणार आहे ते सर्वे करून एका संस्थेकडे द्यावं याच्यासाठी 1954 ला आपण CSO ची स्थापन केली, म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनची स्थापन केली. आता हे सॅम्पल सर्वे घेतील, सर्वे करतील, भारतामध्ये उत्पन्न किती आहे याचा सर्वे कंडक्ट करून त्या प्रकारचं असलेला CSO ला देतील आणि CSO त्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या असलेल्या स्वरूपातून तिथं पब्लिश करेल की एक्झॅक्टली आपल्या देशातलं इन्कम किती आहे, इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं इन्कम किती आहे, आपल्या संपूर्ण देशाचं इन्कम किती आहे. म्हणजे बघा, महालोबी साहेबांनी पहिले सांगितलं होतं ही समिती आत्ता स्थापन करता 1949 ला, परंतु अशा प्रकारची एक समिती परमनंट असायला पाहिजे. मग CSO ची पण स्थापना झाली, NSSO ची पण स्थापना करून घेतली. नंतर आपल्याकडे 2019 मध्ये आपण ह्या सगळ्या संस्थेला एकत्रित केलं, म्हणजे CSO प्लस NSSO यांना आपण एकत्रित केलं आणि एकत्रित करून नॅशनल सॅम्पल ऑर्गनायझेशन्स हे आपण NSO काय केलं, याला एक नाव दिलं आणि एकच आता ही संस्था स्थापन केलेली आपल्याला दिसून येत आहे. मग भारतामध्ये ज्या काही गोष्टी सांख्यिकी स्वरूपामध्ये दाखवायचं असेल, म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती, दरडोई उत्पन्न किती, भारताचा GDP किती आहे, इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स किती आहे, मग त्या स्वरूपातला WPI किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम कोण करतं, CSO करतो. म्हणजे आता CSO हा एका प्रकारची असलेली काय झाली, संस्था झाली की जी सगळ्या गोष्टी त्या पद्धतीच्या माध्यमातून काय करणार आहे, एक स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच्या स्वरूपात भारतामध्ये स्टॅटिस्टिक्स पब्लिश करणार आहे. आलं लक्षात? त्यामुळं पहिलं स्टेटमेंट हे काय आहे, चुकीचं आहे. पुढचे स्टेटमेंट हे दोन्ही काय आहे, अगदी बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एका प्रश्नाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यानंतर रंगराजन समिती स्थापन झाली आणि रंगराजन समितीने असं सांगितलं, ज्या पद्धतीने आपल्याकडे विविध प्रकारचे आयोग आहे, जसं की फायनान्शियल कमिशन आहे, UPSC आहे, हे त्यांचं काम वर्षानुवर्षभर चालतं, त्या प्रकारचंच भारतामध्ये आपल्याकडे एक स्टॅटिस्टिकल कमिशन असायला पाहिजे. मग हे स्टॅटिस्टिकल कमिशन पण आपण इस्टॅब्लिश केलं की ज्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी काय करतोय, आपण डेटा कलेक्ट करून त्याचं सेग्रिगेशन करतोय. मग हे सगळं करायचं का, तर कारण की आपल्याकडे असलेलं उत्पन्न किती आहे आणि उत्पन्नाच्या माध्यमातून भारत प्रगती करतोय का अधोगती होत चालली आहे, कोणते सेक्टर मागे राहिलंय, कोणत्या सेक्टरला बूम करण्याची गरज आहे, याचं मायक्रो अनालिसिस ह्या सगळ्या सर्वे आणि ह्या प्रकारच्या असलेल्या स्टॅटिस्टिकल्समुळे आपल्याला कळतंय. आज बघा ना, CSOच्या माध्यमातून जर आपण बघायला गेलं तर WPI काढला जातो, त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन देखील काढला जातो. मग इंडस्ट्रीमध्ये कोणते कोर इंडस्ट्री आहे, नॉन कोर इंडस्ट्री कोणत्याच आहे, कशाला आपल्याला म्हणजे फोकस करावं लागेल आणि इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम्स काय असणार आहे, मग होलसेल प्राइस इंडेक्समध्ये का बरं रेट वाढतोय, कशा पद्धतीने आहे, अशा सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस संदर्भ येतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की त्याची मागची असलेली ही भूमिका ही आपल्याला दिसून येणार आहे. मग इथं चुकीचं कोणतं आहे असं विचारलं होतं, मग चुकीचं फक्त आहे हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षात? ह्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन्स तुम्हाला तिथं माहिती असणं अपेक्षित आहे. चला पहिला क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन घेऊया. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनाशी संबंधित आहे? कंबाईंड ग्रुप C 2021 मध्ये आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं असेल तर हा जो क्वेश्चन्स आहे तो क्वेश्चन आपल्या कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये किंवा कोणत्याही संदर्भ साहित्यामध्ये दिला नाही. हा क्वेश्चन डिरेक्टली पुट बाय दी जे इग्नूचे पुस्तक आहे किंवा जे YCMOचे पुस्तक आहे अर्थशास्त्राचे, तर त्याच्यातून उचललेलं आपल्याला दिसून येतोय. त्यामुळं आपल्याला अभ्यास त्या ओरिएंटेशनने करायचा आहे. त्यामुळं आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास तेवढ्या गतीने करायचा आहे. येतं लक्षात? मग इथं विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेशी संबंधित आहे, म्हणजे नॅशनल इन्कमशी संबंधित आहे. मग मला एक सांगा, जर आपण सोप्या भाषेमध्ये जर राष्ट्रीय उत्पन्न बघायला गेलं तर जसं की माझं काही उत्पन्न आहे, माझ्या भावाचं काही उत्पन्न असेल, माझ्या सिस्टरचं कोणाचं उत्पन्न असेल, संपूर्ण देशाचं काय असणार आहे, उत्पन्न असणार आहे. मग ही संकल्पना कशी असेल हो? ती संकल्पना साठाच्या स्वरूपामध्ये असेल का? नाही. मी किती पैसे साठवले मग माझं हे उत्पन्न झालं का? बिलकुल नाही.
माझं उत्पन्न कसं असणार आहे, महिन्याकाठी मला पैसे किती भेटताय, महिन्याकाठी माझा पगार किती होतोय, माझ्या भावाचा पगार किती होतोय, भारताचं ह्या वर्षी किती ट्रान्झॅक्शन झालं, भारतामध्ये ह्या वर्षी किती प्रोडक्शन झालं. म्हणजे एका प्रकारची ही संकल्पना कशा स्वरूपातली आहे, तर ती म्हणजे प्रवाही आहे. कशी आहे, प्रवाही. फ्लो किती होतोय. मग ही राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपण एका प्रकारचं असलेलं साठाच्या स्वरूपामध्ये बघू शकत नाही. साठा हा डेड असतो, बरोबर आहे की नाही. जसं की आपल्याकडे जर पाणी हे प्रवाह असेल, प्रवाही असेल, तर त्याला म्हणतो की आपण स्वच्छ पाणी आहे. पण साठलेलं पाणी असेल तर तो आपण काय म्हणतो, गढूळ पाणी आहे. सेम त्या प्रकारे कोणत्याही देशाचं उत्पन्न काढायचं असेल तर ते देशाचं उत्पन्न काढता वेळेस तुम्हाला अशा पद्धतीची संकल्पना माहिती असायला पाहिजे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ही प्रवाही संकल्पना आहे. आज हे उत्पन्न आहे, उद्या ते उत्पन्न असेल, उत्पन्न वाढलंय का कमी आहे, ही संकल्पना कधी कळती, ज्यावेळेस ही संकल्पना प्रवाही असेल तेव्हा. अंशीय लक्षीय असू शकते का, बिलकुल नाही. काही काळापुरती असू शकते का, बिलकुल नाही. त्यामुळे ही संकल्पना कशी आहे, तर प्रवाही आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज बघा ना, भारताचा असलेला जीडीपी मागच्या असलेल्या करोनाच्या काळामध्ये आणि आत्ताच्या असलेल्या जर सिच्युएशनला बघायला गेलं तर फ्लक्च्युएट झालं की नाही. मग ही संकल्पना कशी आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं का कमी झालं, याच्यावर एक अंदाज बांधता येतो. मागच्या वेळेस शेतकऱ्यांचं असलेलं उत्पन्न आणि आत्ता शेतकऱ्यांचं उत्पन्न याच्यामधलं जर आपण अंतर काढलं तर आपल्याला ही संकल्पना प्रवाही आहे हे स्पष्ट होताना आपल्याला तिथं दिसून येतंय लक्षात. मग अशा प्रकारचा असलेला हा क्वेश्चन, हा दुसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन की राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना कशी आहे, प्रवाही आहे. याच्यातून खूप काही गोष्टी आपल्याला तिथं संदर्भ घेता येऊ शकतात. तिसरं आहे, आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या कालावधीमध्ये जीडीपी अंतर्गत उत्पादनाचा दर कसा झालेला आहे, प्रवृत्तीत दर्शवितो. मग त्या प्रकारचा असलेला इथं विचारलेला आहे, तो स्थिर आहे, घटती आहे, वाढती आहे का वरीलपैकी कोणते नाही. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल लक्षात घ्या. जसजसं देशामध्ये प्रगती होत जाईल तसं तसं देशाची असलेली प्रगती आणि सोबतच प्रत्येक व्यक्तीची प्रगती होणार म्हणजे होणार. आज भारत देशामध्ये ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करतो तर त्यावेळेस आफ्टर द 1991 आपण जेव्हा LPG अडॉप्ट केलं, व्हेन वी आर अडॉप्टिंग द LPG मॉडेल्स, मग लिबरलायझेशन्स, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन्स, मग हे अडॉप्ट केल्यानंतर भारतामधल्या प्रत्येक अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. आणि हे अर्थव्यवस्था बदलल्यामुळं आपल्याकडं इंडिव्हिज्युअल इन्कम सोबत देशाचा इन्कम देखील काय झालेला आहे, वाढलेला आहे. ज्यावेळेस आपण त्या प्रकारचा असलेला फ्लो वाढवतो, कशाचा, तर मनीचा, त्यासोबत त्या देशामध्ये आपल्याला जीडीपी वाढतानाही तिथं दिसून येते. मग साहजिकच आहे, जो आपण इतके दिवस इकॉनॉमी क्लोज केली होती आणि 1991च्या नंतर आपण जेव्हा LPG अडॉप्ट केलं तर त्यावेळेस आपली इकॉनॉमी कशी झाली, तो ओपन इकॉनॉमी झाली. मग ओपन इकॉनॉमी झाल्यामुळं आपल्याकडचे असलेल्या सर्व दरवाजे ओपन केले आणि बाहेरच्या असलेल्या कंपन्यांना आपण इन्व्हाइट केलं. ऑटोमॅटिकली इथं रोजगार वाढलं. इथं रोजगार वाढल्यामुळं आपल्याकडच्या इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेटिव्ह रेट हा वाढत गेला. सोबतच भारतामध्ये मॅन्युफॅक्चर सेक्टर वाढत गेलं, सोबत अलाइड सेक्टर जे होते तेही वाढत गेले. ऑटोमॅटिकली रोजगार वाढलं, इंडिव्हिज्युअल इन्कम वाढलं, देशाचा जीडीपीमध्ये कॉन्ट्रीब्युशन होताना आपल्याला दिसून येतंय. म्हणून असं म्हटलं जातं की आफ्टर 1991 नंतर ज्यावेळेस आपल्याकडं FDI येत गेला, FII येत गेले, तर त्यामुळं आपल्या भारतामध्ये जो जीडीपी आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, वाढलेलं आपल्याला तिथं दिसून येतंय. परंतु जर आपण एखादा संदर्भ घ्यायला गेलं तर 1950 ते 1980 ह्या दशकामध्ये भारताचा जीडीपी जो होता ना तो मायनसमध्ये होता. काय होता, मायनसमध्ये म्हणायच्या ऐवजी आपण म्हणू की एकदम लो होता. त्याला म्हणलं जातं हिंदू ग्रोथ रेट. काय म्हणतात, हिंदू ग्रोथ रेट. आता हिंदू ग्रोथ रेट म्हणजे एका प्रकारचा असलेला कम्युनिटीचा ग्रोथ रेट नाहीये. हिंदू ग्रोथ रेट म्हणजे संपूर्ण भारताचा हिंदुस्तान, म्हणून त्याला हिंदू ग्रोथ रेट म्हणतात. मग त्या प्रकारचा के कृष्णन हे यांनी ती काढलेली कॉन्सेप्ट आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की हिंदुस्तानचा ग्रोथ रेट हा कमी होता 1950 to 1980 पर्यंत. मग जीडीपी ग्रोथ हा हिंदू ग्रोथ रेट होता तो नियर टू बी 3.5% पर्यंत गेला होता. मग अशा पद्धतीचं असलेलं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडं इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं. त्यावेळेस मनी जो फ्लो होता तो प्रॉपर फ्लो होत नव्हता. त्यामुळे तेव्हा जीडीपी हा काय होता, कमी होता. म्हणून जर तुम्हाला विचारलं की 1950 ते 1980 मध्ये आपला ग्रोथ रेट कसा होता, तो हिंदू ग्रोथ रेट होता. म्हणजे त्यावेळेस असलेलं कमी स्वरूपातलं उत्पन्न होतं. त्यामुळे जीडीपी ही देखील काय होतं, उत्पन्न कमी होतं. परंतु नंतरचा काळ हा वाढत गेला आणि तो वाढताना आपल्याला तिथं दिसून येतो.
येतंय. आलं लक्षात? सोपा क्वेश्चन होता, लॉजिकली तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. कंबाईन ग्रुप बी 2019 चा क्वेश्चन आहे. तिसरा आहे, चौथा क्वेश्चन घेऊ. चौथा क्वेश्चन आहे, थॉमस पिकेटीचं पुस्तक कॅपिटल खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? कंबाईन ग्रुप बी 2019 चा क्वेश्चन आहे. परत, भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे, भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. मग अशा प्रकारचा असलेला थॉमस पिकेटी भारताच्या अर्थव्यवस्थेवर विशेषतः आणि बाकीच्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल ज्यावेळेस एका व्यक्तीने सखोल चर्चा केली आणि त्यामध्ये विशेषतः विकसित देश आणि विकसनशील देशांचा ज्यावेळेस त्यांनी कंपॅरिझन केलं, तर तो व्यक्तिमत्व म्हणजे थॉमस पिकेटी. त्यांचं एक पुस्तक आहे, द कॅपिटल्स इन 21st सेंच्युरी, अशा प्रकारचं त्यांचं पुस्तक. मग हे पुस्तक फार गाजलं. का गाजलं? कारण की आपल्याकडे कॉन्सेप्ट आहे ऑलरेडी. ते कॉन्सेप्ट म्हणजे काय? कुझनेट कर्व. काय आहे? कुझनेट कर्व. नीट लक्षात घ्या मित्रांनो, कुझनेट कर्व काय आहे? कुझनेट कर्व. कुझनेट कर्व काय म्हणतो की जसं जसं तुमच्या देशामध्ये इंडस्ट्रियलायझेशन होईल, जसं तुमचं असलेलं उत्पन्न वाढेल आणि त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये नंतरच्या काळामध्ये तुमची इनइक्वॅलिटी, काय? इनइक्वॅलिटी म्हणजे असमानता काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे तुमच्या देशाचं असलेलं उत्पन्न वाढलं, देशामध्ये कॅपिटलायझेशन वाढलं, तर ऑटोमॅटिक लोकांमध्ये पैसा येईल आणि पैसा येऊन त्या प्रकारचं असलेलं तुमच्या प्रत्येक देशामधलं ही असमानता आहे ती काय होणार आहे? दूर होणार आहे. असं कोणी सांगितलं होतं? कुझनेट सरांनी सांगितलं. पण थॉमस पिकेटीने याला खोडलं. थॉमस पिकेटी साहेब काय म्हणे, जर आपण 21st सेंच्युरीचा ज्यावेळेस विचार करू, तर त्यावेळेस हा जो फॉर्म्युला तुम्ही जो सांगितलेला आहे की जर देशामध्ये इंडस्ट्रियलायझेशन वाढलं, कॅपिटलायझेशन वाढलं, तिथं भांडवलशाही वाढली, तर ऑटोमॅटिकली असमानता वाढल, हे म्हणणं साफ चुकीचं आहे. पिकेटी साहेबांनी कॅपिटल पुस्तकामध्ये सांगितलं, जर आपण त्या पद्धतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याला ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसून येतं की भारतामध्ये किंवा विशेषतः कॅपिटलिस्ट, भारतामध्ये तर नाही परंतु जिथं विकसित देश आहे, तर त्या देशामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर ग्लोबलायझेशन आणि त्या प्रकारचं कॅपिटलायझेशनच्या माध्यमातून जर आपण बघायला गेलं तर तुमचं जसं कॅपिटलायझेशन्स वाढतं म्हणजे भांडवलशाही वाढती, तशी इनइक्वॅलिटी पण काय? इनइक्वॅलिटी पण काय चालतीये? वाढत चालतीये. त्यांचं म्हणणं काय की ज्या व्यक्तीला त्या प्रकारचं असलेलं उत्पन्न मिळतं, ज्या व्यक्तीचं त्याचं उत्पन्न वाढतं, तर त्याचा असलेला जो रिटर्न आहे विदिन द इकॉनॉमी तो कमी होत चालतो. म्हणजे थोडक्यात आपल्या भारत देशामध्ये जर आपण बघायला गेलं तर आपल्याला ह्या गोष्टी लवकर सापडणार नाही. पण अमेरिकेमध्ये बघा, अमेरिकेमध्ये त्या प्रकारचं असलेलं काय आहे? उत्पन्न सगळ्यांचं आहे, परंतु विदिन द इनइक्वॅलिटी कमी करण्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? कमी स्वरूपातलं आहे. मग थॉमस पिकेटी तेच म्हणताय की काय? पर्टिक्युलर जे विकसित जग आहे तर त्याच्यामध्ये तीव्र काय आहे? असमानता आहे. विकसित देश आहे म्हणजे तिथं असमानता नसेल, ही जी संकल्पना आहे ती मुळात काय आहे? चुकीची आहे. कारण की त्यांचा जो रिटर्न आहे, काय? जो रिटर्न आहे तो त्या प्रकारचा असलेल्या स्वरूपामध्ये जास्त आपल्याला दिसून येतोय स्वतः जवळ ठेवण्याचा, आणि त्यांचं जे जी आहे म्हणजे कॉन्ट्रीब्युशन विदिन द जिओ इकॉनॉमिक्स, तर तो काय आहे? कमी स्वरूपातला आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं असलेलं उत्पन्न वाढलं की तुम्ही पैसे स्वतःजवळ ठेवता, समाजामध्ये डिस्ट्रीब्यूट होत नाही. म्हणजे कॅपिटलिझम हे अल्टिमेटली द सोर्स ऑफ द एक्सप्लॉयटेशन आहे, अशा प्रकारचं असलेलं त्यांनी सांगितलेलं दिसून येत आहे. मग कॅपिटलायझेशन हे होत असताना त्या प्रकारे गोष्टी आपल्याला होताना दिसून येत आहे. आलं लक्षात? म्हणून पिकेटी सरांचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये विकसित जगामध्ये तीव्र काय आहे? असमानता आहे अशी दर्शवलेलं आहे. त्यांचा हा फॉर्म्युला आहे आर इज ग्रेटर दॅन जी, म्हणून असं त्यांनी सांगितलेलं दिसून येतंय. कुझनेट सरांना त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीचं सांगितलेलं आहे की कॅपिटल वाढलं, तुमच्या देशाचं उत्पन्न वाढलं, इंडस्ट्रियलायझेशन वाढलं की असमानता कमी होईल, परंतु असमानता कमी होत नाही, उलट ती असमानता वाढत चालते. कुठेतरी थॉमस पिकेटीच्या सरांवर मार्क्सिझम आणि मार्क्सिझमच्या असलेल्या काही गोष्टीचा असलेला प्रभाव आपल्याला तिथं दिसून येत आहे. त्यामुळं क फक्त याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. येते लक्षात? कंबाईन ग्रुप बी 2019 असलेला क्वेश्चन आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? कंबाईन ग्रुप सी 2018 आपल्याला दिलेला आहे. मग इथं विचारलेलं आहे की उत्पादन पद्धती, आयात निर्यात पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती.
मग कोणती उत्पन्नाची अंदाज पद्धती नाहीये, मग त्याच्यामध्ये अंदाज पद्धती कोणती नाहीये, तर त्या प्रकारचं ब. मग अशा स्वरूपामध्ये 3 आन्सर असणार आहे. बघा, कोणत्याही देशाचं जेव्हा आपल्याला उत्पादन काढायचं असेल किंवा उत्पन्न काढायचं असेल, किंवा थोडक्यात कोणत्याही देशाचं असलेलं आपल्याला काय काढायचं असेल, जीडीपी काढायचं असेल, तर जीडीपी काढता वेळेस प्रामुख्याने 3 प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात जगामध्ये. एक आहे इन्कम मेथड, दुसरं आहे प्रोडक्ट मेथड आणि तिसरं आहे एक्सपेंडिचर मेथड. काय, एखाद्या देशाचा जीडीपी काढायचा असेल तर जीडीपी काढता वेळेस 3 पद्धतीने किंवा 3 स्वरूपाच्या माध्यमातून काढल्या जातं. एक आहे इन्कम मेथड, ज्याला आपण म्हणतो उत्पन्न पद्धती, प्रोडक्ट मेथड म्हणजे उत्पादन पद्धती, आणि खर्च मेथड म्हणजे काय, त्या प्रकारचा एक्सपेंडिचर मेथड हा असतो. परंतु भारतामध्ये ज्यावेळेस CSOचा संदर्भ घेतो तर त्यावेळेस CSO फक्त 2 स्वरूपाच्या असलेल्या पद्धती वापरतं. एक म्हणजे इन्कम मेथड आणि दुसरं म्हणजे प्रोडक्ट मेथड. मग आता इन्कम मेथड म्हणजे काय, तर त्या देशामध्ये सर्व इंडिव्हिज्युअल व्यक्तीपासून गव्हर्नमेंट असेल, इन्स्टिट्यूशन असेल, यांचं असलेलं उत्पन्न किती आहे हे कॅल्क्युलेट केलं जातं. जसं की आपण घरचं उदाहरण घेऊ. एखाद्या घरामध्ये जर आपण म्हटलं की तुमचं उत्पन्न किती हो, मग तुम्ही काय म्हणता, आमच्या घरामध्ये 4 कमवणारे आहे आणि 3 कमवणारे नाही. म्हणजे त्या घरातलं उत्पन्न कितीवर असणार आहे, तर 4 लोकांचं जेवढं उत्पन्न तेवढं त्या घराचं उत्पन्न. मग भारतामध्ये देखील पण आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं, इन्स्टिट्यूशनचं, सेक्टर वाईज ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण इन्कम बघतो तर त्याला म्हणलं जातं इन्कम मेथड. दुसरं मेथड आहे ती म्हणजे काय, प्रोडक्शन मेथड. भारतामध्ये प्रोडक्शन हाऊस आणि प्रोडक्शन तयार करणाऱ्या संस्था किती आहे, त्याचं असलेलं उत्पादन किती होतं, तर त्यानुसार आपल्याला कळतं की देशाचं असलेली प्रगती होत आहे किंवा नाही. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 3 सेक्टर आहे. एक आहे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. मग ज्यावेळेस आपल्याला एखाद्या पद्धतीचं उत्पादन क्षेत्र बघायचं असेल तर उत्पादन क्षेत्र बघता वेळेस आपण प्रायमरी सेक्टरच्या स्वरूपामध्ये उत्पादन वाढलंय का नाही हे आपल्याला अंदाज घेतो. जसं की 1950 आणि 2022-23चा विचार करायला गेलं आणि त्यावेळेस असलेलं गव्हाचं उत्पादन आणि आत्ताच्या असलेलं गव्हाचं उत्पादन फरक आहे की नाही, म्हणजे तुमचं असलेलं प्रायमरी सेक्टरमध्ये आपण ते चेक करतो. सेकंडरी सेक्टरमध्ये म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये मग 1950ला किती होतं, आता किती आहे, मागच्या वर्षी किती होतं, आता किती होतं, मागच्या वेळेस उत्पादन किती निघलं, आता किती उत्पादन आहे. मग कोर इंडस्ट्रीचा आपण इथं संदर्भ घेतो. मग कोळसा, स्टील, वीज निर्मिती, सिमेंट अशा प्रकारच्या इंडस्ट्रीचं प्रोडक्शन वाढलंय का कमी झालंय हे आपल्याला याच्यातून कळतं. त्याच्यानंतर आहे टर्शरी सेक्टर, सेवा क्षेत्र बूम झालेलं आहे. मग आता सेवा क्षेत्र वाढलेलं आहे. म्हणजे प्रत्येक सेक्टरचं ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट मेथड ही काय आहे, बेनिफिशियली आपल्याला तिथं दिसून येत आहे. आणि एक्सपेंडिचर मेथडमध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर किती करतो, इंडिव्हिज्युअल एक्सपेंडिचर किती करतो, खर्चाचे असलेल्या कोणत्या स्वरूप आहे, याच्यावर आधारित त्या देशाचं असलेलं उत्पन्न काढलं जातं. मग जे आपल्या भारत देशाचा GDP काढायचं असेल तर त्यावेळेस आपण इन्कम मेथडहून काढू शकतो, प्रोडक्ट मेथडहून काढू शकतो. आणि त्या प्रकारच्या असलेल्या ह्या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून भारतामध्ये खऱ्या अर्थाने भारताचा GDP काढता वेळेस वापर केला जातो. मग भारतामध्ये इथं उत्पन्न बघितलं जातं की किती दरडोई उत्पन्न आहे प्रत्येक व्यक्तीचं. आपण अमेरिकेचा आणि आपण भारताचा विचार करायला गेलं तर भारताचा GDP हा कमी आहे ॲज कम्पेअर टू अमेरिका. का, दरडोई उत्पन्न कसं आहे, कमी आहे. भारताचा आणि अमेरिकेचा परत विचार केला की भारतामध्ये प्रोडक्शन किती होतं आणि अमेरिकेमध्ये प्रोडक्शन किती होतं, तर त्याच्याहून त्या संदर्भामध्ये आपल्याला एक्झॅक्टली प्रोडक्शन हाऊस किती डाऊन आहे, कोणत्या गोष्टी आहे हे कळतं. याच्यातून अजून काय गोष्ट कळती की तुमचं सेक्टर वाईज तुमचं वाढलं आहे का कमी झालंय हे भारताला ॲनालिसिस लवकर येतं. मग उत्पादन पद्धत ही एका प्रकारची असलेली आपण काय म्हणू, क्लिअरिटी, म्हणजे तुमचं असलेलं क्लिअर पिक्चर दाखवतं की आपलं उत्पादन वाढलेलं आहे किंवा उत्पादन कमी झालंय. कधी कधी उत्पन्नामध्ये काय असतं, फेरबदल असतो. जसे की फॉर एक्झाम्पल कोणी व्यक्ती खरं उत्पन्न किती आहे हे दाखवतं का, नाही, तसं म्हणायचं नाही. परंतु ज्यावेळेस आपल्याला उत्पन्नाचा दाखला दाखवायचा असतो तर त्यावेळेस आपण खरं उत्पन्न दाखवत असतो का, नाही. मग उत्पन्न काय करतो आपण, कमी करतो. म्हणून भारतामध्ये रिलेबिलिटी जर आपण ज्याला म्हणतो तर ती कशावर असते, तर प्रोडक्शन मेथडवर असते. म्हणून भारतामध्ये ह्या दोघांनाही पद्धतीचा वापर इथं केला जातो. प्रोडक्शन मेथडमध्ये क्षेत्रानुसार म्हणजे तुमच्या सेक्टर वाईज ग्रोथ झाली का डिक्लाइन झाली हे आपल्याला
संदर्भ येतो. म्हणून बघा ना, मध्यंतरी इंडियन गव्हर्नमेंटचा फोकस काय होता की आपल्याला सेक्टर वाईज प्रमोशन करायचं आहे. मग सेक्टर वाईज प्रमोशन करता वेळेस आपल्याला कोल जे आहे, कोल इंडिया, मग कोल इंडियाचा असलेला परफॉर्मन्स कमी होत चालला होता, म्हणून प्रायव्हेट सेक्टरला आपण तिथं वाव दिला. मग रेल्वेचा असलेला परफॉर्मन्स कमी झाला, मग रेल्वेच्या बेसिक काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल तिथं आपण प्रायव्हेट सेक्टर आणलं. प्रत्येक सेक्टर वाईज जेव्हा तुमचं उत्पादन बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे अनालिसिस करणं सोपं होतं. एक्सपेंडिचर मेथडमध्ये एक्सपेंडिचर किती होतो, काय होतो आणि कशा स्वरूपात होतं याचे क्लिअर कट आकडे भेटत नाही, परंतु तरीही 2015 पासून आपण याची असलेली आकडेवारी तर जमा करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतोय. पण प्रामुख्याने CSO जे आपल्याकडे GDP कॅल्क्युलेशन करतं तर त्याच्यामध्ये इन्कम मेथड आणि प्रोडक्ट मेथड हा काय करतोय यूज करताना आपल्याला तिथं दिसून येतंय. येते लक्षात. अगदी सोप्या भाषेमध्ये शिकायचं म्हटलं तर आपल्याला असं शिकता येऊ शकतं. त्यामुळं कोणती पद्धत नाहीये तर आयात निर्यातीची पद्धत तिथं काउंट करत नाही. का करत नाही? कारण की कधी कधी एक्सपोर्ट हा वाढतो, कधी इम्पोर्ट वाढतो, कधी इम्बॅलन्स होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपल्याला एक अंदाज बांधता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यामध्ये खालील कोणते घटक येतात? कंबाईंड 2019 मध्ये क्वेश्चन विचारला आहे. सार्वत्रिकता मूलभूत उत्पन्न म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम अशा प्रकारचा असलेला स्वरूपातला क्वेश्चन आहे. मग खूप चर्चा चालू होते की युनिव्हर्सल बेसिक इन्कम ॲप्लिकेबल करायचं का, आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून आपण खरं समाजवादी विचारसरणी जी भारतामध्ये आहे ती आपण इथं पेरू शकतो का. मग अशा वेळेस युनिव्हर्सल बेसिक इन्कम इम्प्लिमेंट करता वेळेस आपल्याला काही क्रायटेरिया किंवा काय गोष्टीचं असलेले प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये याचं असलेलं संदर्भ जेव्हा घेतो तर त्यावेळेस सार्वत्रिकता, त्याच्यानंतर बिनशर्तता, प्रतिनिधित्व आणि त्या प्रकारचं असलेलं वरीलपैकी सर्व असे ऑप्शन दिलेले आहे. मग लक्ष ठेवायचं युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय, तर बेसिकली सगळ्या व्यक्तींना युनिव्हर्सली त्याचं इन्कम असलं पाहिजे. माझं असलेलं स्वरूपातलं मी कामगार आहे, माझा एक मित्र कामगार आहे, आमचं महिन्याचा असलेला जो काही संदर्भ आहे पैसे कमवण्याचा तो व्हेरिड आहे, परंतु आम्हाला जीवन जगण्यासाठी काही बेसिक इन्कम असायला पाहिजे जे की पर्टिक्युलरली आमच्या लाईव्हलीहूड म्हणजे जी जीवन जगल असेल ते व्यवस्थित तिथं कटलं पाहिजे. मग अशा वेळेस गव्हर्नमेंटचा विचार चालू होता की आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कमचं काय केलं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे ॲप्लिकेबल करणार आहे त्यावेळेस पहिली गोष्ट डोक्यात घेतली पाहिजे की हे कसं स्वरूप पाहिजे, त्याचं सार्वत्रिकता म्हणजे युनिव्हर्सल असायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला आला पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 6,000 रुपये टाकून द्यायचे महिन्याला प्रत्येक व्यक्तीच्या. का? कारण की त्याच्या असलेल्या बेसिक काही नीड्स असेल तर त्या नीड्स तिथं फुलफिल करू शकतो, अशा प्रकारचं त्याची विचारसरणी. त्याच्यानंतर बिनशर्यता, कोणत्याही प्रकारचं असलेलं तिथं हे नसायला पाहिजे, इफ बट लावता नाही पाहिजे की हा व्यक्ती ह्या कम्युनिटीतून येतो, तो व्यक्ती त्या कम्युनिटीतून येतोय म्हणून याला आपण पैसे द्यायचे नाही, अशा प्रकारे करायचं नाही. युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा एकच प्रिन्सिपल आहे की सगळ्यांना इक्वल आणि त्या प्रकारचं इक्विटेबल्स मॅनरमध्ये पैसे हे काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे. आणि त्या प्रकारचा तिसरा आहे प्रतिनिधित्व, म्हणजे ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे. आता माझं उत्पन्न महिन्याला 2 लाख रुपये आहे, मग मला 6,000 रुपये गव्हर्नमेंट देईल का? बिलकुल नाही. जो खरा लाभार्थी आहे तो लाभार्थी आयडेंटिफिकेशन करणे आणि त्या व्यक्तीला पैसे देणे, याला म्हणतात युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये युनिफॉर्मिलिटी असायला पाहिजे, इक्विटेबल मॅनर्स असायला पाहिजे, आणि थर्ड वन इज युअर की तुम्ही तिथं आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी प्रॉपर झाला पाहिजे. परंतु भारतामध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कम येण्या इतपत खरी तयारी होती का, तर त्याचं असलेलं उत्तर आहे बिलकुल नाही. भारतामध्ये भले की आपल्याकडं मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि मिश्र अर्थव्यवस्था असतानाही सुद्धा आपण प्रायव्हेट सेक्टर आणि त्या प्रकारचं पब्लिक सेक्टरला आपण कोएक्झिस्ट मध्ये ठेवतो, पण तरीही आपल्याकडच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीची असलेली जी भूक आहे ती भूक व्हॅरिड आहे. त्यामुळं आपल्याकडे युनिव्हर्सल बेसिक इन्कम ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. हा पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे की भारतामध्ये त्या प्रकारचं असलेली तेवढी इन्कम सोर्स आहे का? बिलकुल नाही आहे. भारतामध्ये जर आपण बघायला गेलं तर GDP पहिलेच कमी आहे, प्रत्येक सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, आणि एवढं जर खर्च वाढत असेल तर गव्हर्नमेंटच्या तिजोरीवर किती लोड येणार आहे. मग इथं गरिबाच्या पोटामध्ये आपल्याला जेव्हा द्यायचं असेल तर त्यावेळेस त्यांच्या हाताला काम द्या, आणि काम देऊन त्या प्रकारचे असलेलं जर त्यांना उत्पन्न दिलं तर खरं बेनिफिट होऊ शकतो. पण युनिव्हर्सल बेसिक इन्कमचे निगेटिव्ह पॉईंट्स हे पण होते की भारतामध्ये जर आपण इम्प्लिमेंटेशन केलं तर आपल्याकडच्या लोकांना त्याचं असलेलं काय होणार आहे, मिसयूज करण्याची सवय होईल. मग मला जर महिन्याला 6,000 रुपये येत असेल तर मी कशाला काम करू ना.
मला जर तिथं कळतं की मला मला 6,000 रुपये येतो, उत्पन्नाचा दाखला दाखवा, मी गरीब आहे, BPL आहे, बस मला हा 6,000 रुपये महिना येऊन जाणार आहे, मग आपल्या इंडियामध्ये हा प्रॉब्लेम्स क्रिएट होतो. त्यामुळं आपल्याकडे युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. भले की समाजवादी विचारसरणी आपल्या संविधानाच्या प्रेमबलमध्ये दिली असेल तरीही प्रॅक्टिकली हे करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळं हे कदाचित पाठीमागं पडलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं हे करायचंच राहिलं तर ह्या 3 गोष्टी त्याला फॉलो करणं गरजेचंच आहे. त्यामुळं ऑल ऑफ दी अबोव याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. आलं लक्षात. युनिव्हर्सल बेसिक इन्कम का होऊ शकत नाही हेही आपल्याला तिथं चर्चा केलेली दिसून येते. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही. परत तोच क्वेश्चन, रिपीटेड क्वेश्चन आहे, ASO 2016ला विचारलेला आहे. तर कोणती पद्धत आहे? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत, आयात निर्यात पद्धत नाही. सिंपल क्वेश्चन आहे. चलायचं पुढचा क्वेश्चन. भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड वर्ष मानले जाता? खूप सिंपल क्वेश्चन होता STI 2016चा, की आपल्याकडे जे फिनान्शियल इयर आहे, फिनान्शियल इयरच्या स्वरूपामध्ये काय काय गोष्टी आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहे याचं असलेलं जर आपण नीट बघायला गेलं तर आपल्याला इथं दिसतंय की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर, 1 जुलै ते 30 जून आणि 1 एप्रिल ते 31 मार्च. आन्सर काय असणार आहे? तर 1 एप्रिल ते 31 मार्च आपल्याला तिथं दिसून येते. मग ज्यावेळेस आपण बघतो तर आपला फिनान्शियल इयर 1 एप्रिल तर 31 मार्चमध्ये आपल्याला तिथं दिसून येणार आहे. परंतु हा जो संदर्भ आहे तो बदलावा याच्यासाठी 1984ला त्या प्रकारची असलेली LK झा समिती, कोणती? LK झा समिती स्थापन झाली होती. परंतु त्यांनीही सांगितलं होतं की आपण 1 जानेवारी टू 31 डिसेंबर पर्यंत आपण त्याचा काय घेतला पाहिजे? संदर्भ घेतला पाहिजे. नंतर 2016 मध्येही आचार्य साहेबांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली आपण काय केली होती? इथं समिती स्थापन केली होती. त्यांनीही हे रिकमेंडेशन दिलं होतं की इट हॅज टू बी कम हिअर, की तुम्हाला आता इयर चेंज करावं लागणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, भारतामध्ये जर आपण हे इयर बघायला गेलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे एका प्रकारचं असलेलं अगदी उत्तम स्वरूपातलं असलेलं इयर कॅल्क्युलेशन आहे फिनान्शियल ॲक्टिव्हिटीसाठी. का? कारण की आजही आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधानाच्या देशामध्ये जर 60 to 70% हे जर इकॉनॉमी ही तुमच्या पर्टिक्युलर ॲग्रिकल्चरवर असेल तर त्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करता वेळेस त्याच्या उत्पन्नाच्या पद्धतीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही करणार असेल तर ते खऱ्या अर्थाने जूनपासून सुरुवात करावं लागेल. कारण की पेरणी असेल किंवा खर्च असेल हे सगळं त्यावेळेस करणं हे सोप्या पद्धतीच्या माध्यमातून जाऊ शकतं. कारण की जानेवारीपासून घ्यायला गेलं तर त्यावेळेस त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी अर्धवट झालेल्या दिसून येत आहे. मग उन्हाळ्यामध्ये कोणती कामं नसतात, मग तिथं उत्पन्न कमी किंवा त्याचं एक्झॅक्टली आकडे जे आहे ते प्रॉपर भेटू शकत नाही. म्हणून आपल्याकडं वर्ष जे आहे आर्थिक वर्ष तर 1 एप्रिल 31 मार्च म्हणून कन्सिडर केल्या जातं. 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजे GDPचा अर्थ काय आहे? STI 2016. अगदी सोपा क्वेश्चन, डेफिनेशन बेसिसवर क्वेश्चन विचारलेला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP आहे, NNP आहे. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा किंवा सरकारी उत्पन्न कोणती विधाने बरोबर आहे? तर साहजिकच आहे काय, एका देशाच्या सीमेच्या उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचं असलेलं उत्पादन आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. म्हणजे यांनी सरळ सरळ GDP आणि त्या प्रकारचं असलेलं GNP याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारलेला आपल्याला दिसून येतं. अगदी सोपं आहे. GDP काय सांगतो? तर GDP काय दर्शवतो? तर तुमच्या देशाचा असलेला विकास दर्शवतो. GDP हा काय दाखवतो? तुमच्या देशाचं उत्पन्न किती आहे. GNP काय दाखवतो? तर त्या प्रकारचं देशवासियांचं, कोण? देशवासियांचं असलेलं उत्पादन किंवा उत्पन्न दाखवतं आपल्याला हे इथं लक्षात येतं. मग इथं GDP मध्ये देशाचं उत्पन्न आणि GNP मध्ये देशवासियांचं म्हणजे त्या देशामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं उत्पन्न दर्शविता. हे बेसिक कॉन्सेप्ट आहे. मग GDP जेव्हा कॅल्क्युलेट केल्या जाते तर त्यावेळेस काय असतं? तर त्यावेळेस म्हणजे एका फायनान्शियल इयरमध्ये म्हणजेच काय की 1 एप्रिल ते 31 मार्चमध्ये जेवढे पण तुमच्या काही वस्तू तयार होत असेल किंवा सेवा तयार होत असेल यांच्या असलेल्या बाजार मूल्याची जी काय म्हणता येईल मूल्यता आहे, बाजार मूल्यता म्हणजे ज्याला आपण म्हणतो फायनल द रेट ऑफ द गुड्स, म्हणजे तिथं मूल्यता आपल्याला सापडते. ही मूल्यता कोणती असणार आहे? अंतिम स्वरूपातली असणार आहे. कशी असणार आहे? अंतिम स्वरूपातली असणार आहे. म्हणजे आपल्या GDP कॅल्क्युलेट करता वेळेस एका फायनान्शियल इयरमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस जेवढे प्रोडक्ट होता आणि विदिन द
टेरिटरी ऑफ इंडिया आणि त्याच्यामध्ये अंतिम वस्तूची असलेली जी बाजार मूल्यता असणार आहे ती कॅल्क्युलेट केल्या जाते. मग अशा वेळेस आपण जेव्हा बघतो तर फॉर एक्झाम्पल हा भारताचा असलेला एक भूभाग आहे आणि याच्यामध्ये टाटा पण आहे, त्या प्रकारचं असलेलं मॅगडी पण आहे, CCD पण आहे, त्याच्यानंतर स्टारबक्स पण आहे, रिबॉक पण आहे, नायकी पण आहे. म्हणजे भारताच्या असलेल्या आर्थिक परिक्षेत्रामध्ये जेवढं पण काही उत्पादन केलं जातं वस्तू किंवा सेवांचं हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं कुठं, GDP मध्ये. मग आता इथं फॉरेनर लोक पण आहे आणि आपले इंडियन्स पण आहे. मग अशा वेळेस आपल्याला हेही दिसतं की ह्या दोघांचंही कॅल्क्युलेशन GDP मध्ये कॉन्सन्ट्रेट केल्या जातं. परंतु ज्यावेळेस GNP म्हणतो तर त्याच्यामध्ये फक्त आपण कोणाचं कॅल्क्युलेशन घेतो तर देशवासियांचं, म्हणजे द सिटीजन ऑफ दॅट कंट्री म्हटलं जातं. मग जसं की फॉर एक्झाम्पल टाटा आहे, मग टाटा जर ब्रिटनमध्ये जाऊन जॉगवरची असलेली कंपनी विकत घेत आहे तर ब्रिटनमध्ये जाऊन त्यांचं मॅन्युफॅक्चर होत असेल तर त्या देशाचा GDP वाढणार आहे. आणि त्या प्रकारचा तिथून जर काही पैसे कामगार लोक भारतामध्ये पैसे पाठवत असेल तर ते भारतीय लोकांचं असेल काय असणार आहे, GNP असणार आहे. म्हणजे एका प्रकारचं त्या भारतीय वासियांचं लोकांचं पैसे असणार आहे. म्हणून GDP आणि GNP मधला हा महत्वाचा फरक आहे. GDP त्या देशाच्या विदिन द बाउंड्री, मग ती बाउंड्री कोणती आहे, इकॉनॉमिकल बाउंड्री. त्याच्यामध्ये टेरिटोरियल बाउंड्री काउंट केल्या जात नाही, इथं इकॉनॉमिकल बाउंड्री काउंट केल्या जाते. मग जसे की फॉर एक्झाम्पल आपलं एक एरोप्लेन इथून उडालं आणि युरोपला गेलं, म्हणजेच आपलं एरोप्लेन आपल्याकडच्या लोकांना घेऊन युरोपमध्ये चाललंय, मग ते पैसे कुठं काउंट केल्या जाणार आहे, इंडियामध्ये काउंट केल्या जाणार आहे. मग युरोपचं एखादं प्लेन भारतामध्ये येत असेल तर ते प्लेनचं असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचे पैसे असेल ते कोणाच्या GDP मध्ये काउंट होणार आहे, तर त्या पद्धतीने त्या देशामध्ये. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय की जसे की सलमान खान आहे आणि सलमान खानचा असलेला एखादा चित्रपट अमेरिकेमध्ये लागतोय आणि तिथलचं असलेल्या काही गोष्टी तिथं शूट करताय, त्या चित्रपटामध्ये त्या हॉलिवूड चित्रपटामध्ये काम करताय, तर त्यांचं उत्पन्न ते इकडे पाठवत असेल तर हे GNP मध्ये काउंट होणार आहे. म्हणजे थोडक्यात GNP इट्स ऑल अबाउट युअर इंडिव्हिज्युअल इन्कम दर्शविता. मग भारताची स्थिती काय आहे, तर भारताच्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतंय की भारताची स्थिती GDP इज ग्रेटर दॅन द GNP, आपल्याला अशी स्थिती सध्या दिसून येते. म्हणजे भारतामध्ये त्या प्रकारचं असलेलं इन्कम काय जे असेल, काय प्रोडक्शन असेल किंवा काही गोष्टी असेल तर ते आपल्याकडं ॲज कम्पेअर टू अदर म्हणजे देशवासियांच्या पेक्षा काय आहे, कमी आहे. म्हणून बघा मोदी साहेब जेव्हा बाहेर जाता तर त्यावेळेस भारतीय वासियांना काय सांगता की तुम्ही रिमिटन्स पण पाठवा, त्या प्रकारचं एका प्रकारे इन्फ्लुएन्स करून येता का आपल्याला देशवासियांचं काय वाढवलं पाहिजे, तर इन्कम वाढलं पाहिजे, परंतु सोबतच आपला GDP देखील वाढला पाहिजे. म्हणून आता भारत G20च्या असलेल्या परिषदाचा प्रेसिडेन्सी जेव्हा घेतो तर त्यावेळेस त्याचा मुख्य उद्देश काय आहे की भारतामध्ये विविध कंपन्या अजून आल्या पाहिजे, प्रोडक्शन वाढलं पाहिजे, इथं त्यांच्यावर टॅक्स लावला जाऊ शकतो, इथलचं कन्झम्पशन वाढेल, इथं रोजगार वाढेल, ऑटोमॅटिकली भारत देशाचा काय होणार आहे, विकास होणार आहे, अल्टिमेटली देशाचा GDP वाढणार आहे. म्हणून GDP एका प्रकारचं असलेलं काय आहे तर विदिन द प्रोडक्शन ऑफ द टेरिटरीच्या ज्या प्रोडक्शन्स होतात तुमच्या असलेल्या तर त्याच्यामध्ये केल्या जातात. द प्रोडक्शन्स विदिन द टेरिटरी ऑफ अ पर्टिक्युलर कंट्री इट हॅज टू बी कॅल्क्युलेटेड बाय वे ऑफ अ GDP. and if you want to be calculate the GNP it shows the exactly nature of your individual incomes irrespective of your पर्टिक्युलर जे रिजन आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये. आलं लक्षात. मग NNP काय आहे तर नेट नॅशनल प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच काय की आपलं जे पण काही प्रोडक्शन होत असेल तर त्याच्यामध्ये आपण काय मायनस करतो, घसारा मायनस करतो, मग आपल्याला नेट भेटतं. कारण की आपल्याला नेटच्या स्वरूपामध्ये जर कळालं तर घसारा, कारण की एखादी कंपनी आहे ती पहिले 100 सिमेंटच्या गोण्या बनवतीये, ती आता 100च बनवल अशी शाश्वती नाहीये, ती काय होणार आहे त्याच्यामध्ये डिप्रिसिएशन होणार आहे. मग अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात NNP मध्ये. आलं लक्षात. मग आपल्याकडे GDP आणि त्या प्रकारचा असलेला GNP मधला फरक आपल्याला तिथं कळून गेलेला आपल्याला दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचं असलेलं संदर्भ आहे, म्हणून 3 क्रमांकाचं याचं काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे. आलं लक्षात. सिंपल भाषेमध्ये आपण बघितलं. पुढचा क्वेश्चन आहे, भारत सरकार द्वारा प्राध्यापक PC महालोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे. सिंपल आहे, 1949 मध्ये. मग याचं 2 उत्तर असणार आहे. ASO 2014 मध्ये क्वेश्चन विचारला. पुढचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1948 मध्ये नेमली. बिलकुल नाही. प्रोफेसर
डी.आर. गाडगीळ याचे अध्यक्ष होते? बिलकुल नाही. तोच क्वेश्चन 1949ला आपण स्थापन केलं, त्याच्यामध्ये महालोबीस हे होते अध्यक्ष, त्यांना सोबत होते गाडगीळ साहेब आणि सोबतच त्या प्रकारचे डॉक्टर व्ही.के. आर्वीरा होते, हेही लक्षात येऊ शकतं. आलं लक्षात? एसटी 2014चा क्वेश्चन. त्याच क्वेश्चन्स त्यांनी रिपीटमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढील कोणते विधान योग्य आहे? राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था 2005-06 हे आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. पूर्वी 2001 आणि 2001 आधारभूत वर्ष होते. आता लक्ष ठेवायचं, हे सगळं दोन्हीही स्टेटमेंट किंवा हे ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते दोन्ही काय आहे? चुकीचे आहे. का? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळेस आपल्याकडे 1948-49 हे आधारभूत वर्ष आपण काय केलं होतं? कॅल्क्युलेट केलेलं आपल्याला दिसून येतं किंवा ते पकडलं होतं. मग आता आधारभूत वर्ष म्हणजे काय? बेस इयर म्हणजे काय? तर अगदी सोप्या भाषेमध्ये बेस इयर म्हणजे असं इयर की ज्या इयरमध्ये तुमच्या असलेल्या इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त फ्लक्च्युएशन नव्हतं, म्हणजे तुमची इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी ही स्टेबलाइज होती. म्हणजे दुसराही अर्थ त्याचा होतो की तुमच्या असलेल्या इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं एकदम बूम किंवा एकदम लो हे कधीही नव्हतं. इन्फ्लेशन मॉडरेट होतं, डिमांड आणि सप्लाय प्रॉपर होता आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली व्यवस्थित चालत होत्या. मग अशा प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण संदर्भ घेतो तर बेस इयर हे आपण काय करतोय? कंटिन्युअसली चेंज करत असतो. का? कारण की आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं ना. बेस इयर हा कशासाठी असतो? वी हॅव टू बी कम्पेअर. जसं की फॉर एक्झाम्पल आज आपण बघायला गेलं तर 2022-23ला इन्फ्लेशन किती आहे हे जर चेक करायचं असेल तर आपल्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागेल की नाही? मग अशा वेळेस आधार घेता वेळेस तो इयर आधार घेतो आणि त्या आधारावर आपण काय करतो? कॅल्क्युलेट करतो. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस भारतामध्ये हे बेस इयर हे कंटिन्युअसली काय केलं जातंय? चेंज केलं जातंय. स्वतंत्र झाल्यानंतर पहिलं बेस इयर होतं 1948-49 होतं, त्याच्यानंतर बदलत गेलं आणि त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये 2004 आणि 2005 हे काय होतं? बेस इयर होतं. त्याच्यानंतर आता जर बघायला गेलं तर आता जेव्हा कॅल्क्युलेशन करायचं असेल विविध गोष्टीचं, जसं की GDP कॅल्क्युलेशन करायचं आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, WPI कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचा असलेला जो बेस इयर आहे तो बेस इयर किती आहे? 2011-12 आहे. म्हणजे थोडक्यात ह्या काळामध्ये आपल्या ज्या इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज होत्या त्या कशा होत्या? मॉडराईज होता, स्टेबलाइज होता, जास्त इन्फ्लेशन नव्हतं, मार्केट स्टेबल होतं, त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर ॲक्टिव्ह होतं, मान्सून चांगलं झाला होता, त्याच्यानंतर तुमच्या असलेल्या जेवढ्या काही इकॉनॉमिकल पेरिफेरल गोष्टी असेल त्या एकदम स्मूथली चालायच्या. मग अशा वेळेस ह्या प्रकारचं असलेलं 2011-12 हे आपण बेस इयर घेतलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. सेनगुप्ता समिती होती, सेनगुप्ता समिती यांनी सांगितलं होतं की 2004-05 हे काय घेतलं पाहिजे? त्या प्रकारचं असलेलं तिथं आपण बेस इयर घेतलं पाहिजे असं सांगितलं होतं. मग 2010 पासून ते इम्प्लिमेंट करताना आपल्याला दिसून येतंय. आता सध्या चर्चा चालू आहे की 2021-22 हे काय घेतलं पाहिजे? आपण तिथं बेस इयर घेतलं पाहिजे. बेस इयर घेऊन त्या प्रकारे तुम्ही कंपॅरेटिव्ह करू शकतात की ग्रोथ रेट वाढलाय का, ग्रोथ रेट कमी झालाय का, हे एका प्रकारचं असलेलं आपल्याला ॲनालिसिस कळू शकतं. आलं लक्षात? मग याच्यासोबतच त्या प्रकारचं असलेलं एक कॉन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट ही तुम्ही लगेच लक्षात घ्या. ती म्हणजे GDP डिफ्लेक्टर. काय आहे? GDP डिफ्लेक्टर. आता GDP डिफ्लेक्टर काय आहे? तर त्या प्रकारचा असलेला नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP. सगळ्यात महत्वाचं GDP डिफ्लेक्टर म्हणजे काय? तर एका प्रकारचं असलेलं GDP डिफ्लेक्टर काय कॅल्क्युलेट करतं? तर इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करतं. काय करतं? इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करतं. GDP डिफ्लेक्टर काय शो करतं? तर इन्फ्लेशन शो करतं सोप्या भाषेमध्ये. मग आपण ज्यावेळेस म्हणतो नॉमिनल GDP आणि रिअल GDP, मग रिअल GDP काय आहे की सध्या त्या प्रकारचं असलेलं त्याचा रिअल पिक्चर दाखवतो. काय दाखवतं? रिअल पिक्चर दाखवतो. ज्यावेळेस नॉमिनल असलेला GDP असतो तर त्याच्यामध्ये काय ॲड असतं? तर त्या प्रकारचं असलेलं इन्फ्लेशन किती आहे, कोणत्या स्वरूपातलं आहे हे सगळं ॲड केलं जातं. परंतु आपल्याला जर एक्झॅक्टली रिअल GDP काढायचं असेल तर तुम्हाला इन्फ्लेशन मायनस करावं लागणार आहे. मग इन्फ्लेशन किती वाढलं आहे? फॉर एक्झाम्पल आपण असं पकडू की 2011-12ला त्या प्रकारचा GDP ग्रोथ रेट होता 3% आणि आता त्या प्रकारचा असलेला आहे तुमचा असलेला तो म्हणजे 2021-22ला तो 6% आहे. मग आता इथं ही जी ग्रोथ रेट आहे ती खरंच तुमच्या असलेल्या प्रोडक्शन हाऊसचं असलेलं फक्त आकडे वाढले आहे का
किंवा तुमचं इन्फ्लेशन वाढलं म्हणून आकडे वाढले आहे का, हे जेव्हा आपण बघायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला जीडीपी डिफ्लेक्टर कामाला येतो का, कारण की जीडीपी डिफ्लेक्टरने काय कॅल्क्युलेट केलं जातं तर इन्फ्लेशन काउंट केलं जातं, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे रिअल पिक्चर पाहिजे असेल, जर भारताच्या अर्थव्यवस्थेचा खरा चित्रपट बघायचा असेल तर रिअल जीडीपीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तिथं कॅल्क्युलेट करू शकतो रॅदर दॅन नॉमिनल जीडीपी. कारण की नॉमिनल जीडीपी म्हणजे काय असतो की तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर इन्फ्लेशन काउंट केलं जातं, परंतु रिअल जीडीपीमध्ये इन्फ्लेशन किती पर्सेंटने वाढलेलं आहे हे त्याच्या रिअल जीडीपीमध्ये कळत असतं. आलं लक्षात. मग बेस इयरच्या आधारावर तुम्ही हे सगळ्या गोष्टी तिथं कॅल्क्युलेट करू शकता. मग ह्या वर्षी किती होता, पुढच्या वर्षी किती असेल, प्रोजेक्शन लावल्या जातं. पुढचा क्वेश्चन आहे, सन 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत सुचविली. मग उत्पादन पद्धत आहे, उत्पन्न पद्धत आहे आणि खर्च पद्धत त्यांनी सुचवली का, बिलकुल नाही. दरडोई खर्च पद्धत ही सुचवली नाहीये. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस महालोबिसच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली आपण त्या प्रकारचं असलेलं समिती नेमली होती तर त्यांनी सरळ सांगितलं की भारतामध्ये प्रोडक्शन मेथड आणि त्या प्रकारचं असलेलं इन्कम मेथड ह्या दोन पद्धतींनीच वापर करावा, जेणेकरून काय होईल, भारतामध्ये एक्झॅक्टली रिअल पिक्चर आपल्या हातामध्ये येऊ शकतं. मग अशा वेळेस त्या समितीने फक्त ए आणि बी म्हणजे उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत ह्या दोघांनीही पद्धतीच्या माध्यमातून काय केलेलं आहे तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय की 3 क्रमांकाचा ऑप्शन आहे की ए आणि बी. नंतर 2015 पासून आपण एक्सपेंडिचर मेथडचाही कधीतरी वापर करतो आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक आधार म्हणून तिथं आपण एक्सपेंडिचर मेथड घेत आहोत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालील नमूद 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे. टॅक्स असिस्टंट 2015 ला क्वेश्चन आहे. बाजार मूल्य वर्षभरात काढले असले तरी घसारा आकारण्यात येतो. घसारा आर्थिक स्रोत नाही. दोन्ही स्टेटमेंट कसे आहे हे आपल्याला विचारले गेले. मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो की ज्यावेळेस आपल्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, आता बघा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट वरून आपल्याला कुठे यायचं आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट वर यायचं आहे, एनएनपी काढायचं आहे. म्हणजे जी वरून आपल्याला कुठे यायचं आहे, नेट वर यायचं आहे. ग्रॉस वरून नेट वर यायचं असेल तर त्यावेळेस काय मायनस करतो तर घसारा मायनस करतो. का घसारा मायनस करतो, कारण की कोणतंही प्रोडक्शन हाऊस हे चिरकाळ तेवढंच परफॉर्मन्स देईल याची कधीही शाश्वती नसते. एखादी इंडस्ट्री आज तयार झाली आहे, आज 100 गाड्या बनवतीये, उद्या चालून 100च गाड्या बनवेल का, बिलकुल नाही. त्याचा परफॉर्मन्स डे बाय डे कसा होईल, कमी होत जाईल, त्याला मेंटेनन्स निघत जाईल, म्हणजे तो डिप्रिसिएशन काउंट करणं गरजेचं आहे. मग कोणतीही कंपनी म्हणत असेल की 1950ला मी 100 गाड्या बनवत होतो आणि 2022-23ला पण मी तेवढ्याच मशीनवर तेवढ्याच इफेक्टिव्हली तेवढ्याच क्वालिटीचं मटेरियल मी 2022-23ला बनवतो, हे चुकीचं आहे. का, कारण की त्याच्यामध्ये काय पकडला पाहिजे, घसारा पकडला पाहिजे. आणि घसारा हा एका प्रकारचा असलेला आर्थिक स्रोत असतो का, बिलकुल नाही. तो उलट आपला काय आहे, एक्सपेंडिचर आहे. कारण की आपल्याला मेंटेनन्स करावा लागतो ना, घसारा काउंट करून त्याला रिपेअर करावा लागतो, म्हणून तो आर्थिक स्रोत नाही. मग पुढचं पहिलं स्टेटमेंट काय, बाजार मूल्य वर्षभरामध्ये काढले असले तरी घसारा आकारण्यात येतो. यस, ज्यावेळेस आपल्याला त्या प्रकारचा बाजार मूल्याचं आपण जेव्हा गोष्ट करतो, एखाद्या वस्तूची बाजार मूल्य काढतो, ह्या वस्तूचं असलेलं जेव्हा आपण प्रोडक्शन काढणार आहे तर हे प्रोडक्शन काढता वेळेस आपण ह्याच्यामध्ये डिप्रिसिएशन काय आहे हे कॅल्क्युलेट करून याचा रेट ठरवला जातो. हे प्रोडक्शन 20 रुपयाचं आहे, हे 20 रुपयाचं का आहे तर याच्यामध्ये आपण काय काय ऍड केलं, पगार किती दिला, त्या प्रकारचं असलेलं रेंट किती आहे, कशा गोष्टी आहे, हे सगळं कॅल्क्युलेट करता सोबत याच्यामध्ये डिप्रिसिएशन देखील ऍड करावं लागतं. का, कारण की आज हे प्रोडक्शन जाईल परंतु उद्या चालून याचे प्रोडक्शनची जी इंटेन्सिटी आहे ती काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. त्यामुळे बाजार मूल्य वर्षभरामध्ये वाढले असले तरीही घसारा आकारण्यात येतोय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने घसारा हा काउंट केला जातो. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. मग एनएनपी हा खऱ्या अर्थाने आपल्याला काय दाखवतो, चित्र दाखवतो की तुमच्या देशामध्ये नेट प्रोडक्शन किती आहे आणि कोणत्या स्वरूपातलं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हा आपल्या याचा क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ए आणि बी. टॅक्स असिस्टंट मध्ये क्वेश्चन होता, खूप सुंदर क्वेश्चन विचारलेला त्यांनी दिसून येत आहे. चलायचं पुढं. चला, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारला. उत्पादन पद्धती वस्तू व सेवांची निवड मूल्यवर्धन दर्शविते. उत्पन्न पद्धतीमध्ये सेवा क्षेत्रांचे मूल्य देशांतर्गत उत्पादन दर्शविते.
राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. तर म्हणजे जे वरील ही चौथ्या म्हणजे जे चौथा ऑप्शन आहे वरील सर्व हे आपल्याला तिथं आन्सर दिसणार आहे. उत्पादन पद्धतीमध्ये वस्तू व सेवांची निवड मूल्यवर्धित दर्शविते. आपण ही कॉन्सेप्ट ऐकतो की नाही, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. बघा, ज्यावेळेस आपण म्हणतो की आपल्याकडं भारतामध्ये उत्पादन होतंय, एखाद्या गोष्टीचं उत्पादन होतंय, मग हे उत्पादन वाढलं आहे का त्या प्रकारचं असलेलं कमी झालेलं आहे, हे आपल्याला स्पष्ट होतं. का होतं? कारण की हे उत्पादनाच्या आधारावर जेव्हा आपण काउंट करतो तेव्हा मग भारतामध्ये सिमेंटचं असलेल्या इंडस्ट्री वाढलेल्या आहे. म्हणजे एका प्रकारे आपल्यामध्ये त्या प्रकारची काय झाली, मूल्यवृद्धी झालेली आहे. म्हणजे त्या स्वरूपामध्ये भारतामध्ये इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी विदिन द सिमेंट इंडस्ट्री वाढलेली आहे. मग याच्यामध्ये काय दिसतंय, उत्पादन पद्धतीमध्ये वस्तू व सेवांची मूल्यवर्धती दर्शविते. ॲब्सोल्युटली. प्रोडक्शन वाढलंय का कमी झालंय हे तिथं लक्षात येतं. जसं की गव्हाचं उत्पादन वाढलंय का कमी झालंय, याच्यामध्ये मूल्यवर्धित झालेली का, व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे का, हे आपल्याला तिथं. मग व्हॅल्यू ॲडिशन इन टर्म्स ऑफ क्वालिटी, इन टर्म्स ऑफ क्वांटिटेटिव्ह पण तिथं काय केलं जातं, चेक केलं जातं. पहिले भारतामध्ये मोटरसायकल बनायच्या, तर त्या मोटरसायकल आज चालेल का नाही, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, मूल्यवर्धित करतोय. होतं की नाही. मग ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्शन एखाद्या देशामध्ये घेता तर त्याचं असलेलं मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडिशन झाली की नाही हे याच्यातून कळतं. पहिली गोष्ट स्टेटमेंट बरोबर आहे. उत्पन्न पद्धती ही मुख्यत्वे करून सेवा क्षेत्रांसाठी संदर्भित जास्त घेतल्या जातो. कारण की सेवा जेव्हा दिल्या जाणार आहे, जसं की मी तुम्हाला सेवा देतोय, मी तुम्हाला उद्या त्या प्रकारचं असलेलं तुम्ही माझे बॅचेस ऑनलाईन परचेस करशाल तर त्यावेळेस मी तुम्हाला सेवा देणार आहे आणि सेवा दिल्यानंतर मला काही पैसे भेटणार आहे, ते माझं काय असणार आहे, उत्पन्न असणार आहे. मग हे उत्पन्न जेव्हा आपण बघतो तर ते मुख्यत्वे करून जास्त करून कुठं वापरलं जातं, तर सेवा क्षेत्रासाठी वापरलं जातं आणि भारतामध्ये ह्या दोघांचाही काय केला जातो, वापर केला जातो. म्हणून चौथं ऑप्शन वरील सर्व काय आहे इथं असणार आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2014 क्वेश्चन आलं लक्षात. सोपा क्वेश्चन होता, फक्त ॲनालिसिस करायचं. मूल्यवर्धित कोण दर्शवितं, तर उत्पादन पद्धत दाखवतं, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे हा क्वेश्चन आयोगाने हे केलेला आहे, चुकीचा केलेला आहे, परंतु तरीही आपण अभ्यासाला घेऊ. हरित स्थूल देशांतर्गत म्हणजे ज्याला आपण त्या प्रकारचा असलेला ग्रीन जीडीपी, देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 क्वेश्चन आहे. 1990 मध्ये ग्रीन जीडीपी देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण, नैसर्गिक साधनसामुग्रीचा कमी होणारी किंमत या घटकांचा विचार केला जातो. सन 2000 पासून चीनमध्ये ग्रीन जीडीपी उत्पादनाचे मोजमाप सुरू केले. कोणते योग्य आहे असं विचारलेलं आहे. आता खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं ना तर ग्रीन जीडीपीची कॉन्सेप्ट फार जुनी आहे तसं बघायला गेलं तर, परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे दशकांच्या असलेल्या जे आपण ओळख करतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की मुख्यत्वे करून 19व्या शतकापासून याचा असलेला वापर कुठंतरी हळूहळू वापरताना दिसतोय आणि याचा असलेला वापर हे आपल्याला होताना दिसून येतोय. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही जीडीपी ग्रोथ करायच्या नादी लागतात, म्हणजे तुमच्या देशामध्ये तुम्ही फक्त प्रोडक्शन जीडीपी वाढवायच्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन करताय, परंतु ह्या इंडस्ट्रियलायझेशनमुळं एन्व्हायरमेंट किती हार्म होतंय हे जर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत नसेल तर त्या प्रकारे तुमचा देश कधीही प्रगती करू शकत नाही सस्टेनेबली. हा त्याचा संदर्भ आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे इंडस्ट्रियलायझेशन वाढणार असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे एन्व्हायरमेंटलला हार्म होणार नाही याची शाश्वती तुम्ही काय केली पाहिजे, घेतली पाहिजे. मग अशा पद्धतीने ग्रीन जीडीपी हा सगळ्यात महत्त्वाचा असतो टू कॅल्क्युलेट हाऊ द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट हॅज बीन डन बाय द ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन्स. त्यामुळं ग्रीन जीडीपी ही कॉन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. इन द इयर 2006 मध्ये चायनाने त्याला कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चायनाला तिथं कळालं की आपलं जर ग्रीन जीडीपी लोकांच्या देशासमोर लक्षात आलं तर आपल्याकडचं जे प्रोडक्शन हाऊस आहे ते आपल्याला बंद करावं लागेल. का? कारण की चायनामध्ये सर्वात जास्त इंडस्ट्रियलायझेशनच्या माध्यमातून तिथं चीप लेबर असल्या कारणामुळं तिथं खूप जास्त गोष्टी केल्या जातात प्रोडक्शनमध्ये आणि त्याच्यामुळं एन्व्हायरमेंट हार्म होत आहे. मग त्यांनी ग्रीन जीडीपीचं असलेलं कॅल्क्युलेशन नंतर बंदच करून टाकलं, म्हणजे लोकांना कळूच नाहीये.
इवन दो अमेरिका पण देखील ग्रीन जीडीपी लवकर कॅल्क्युलेट करत नाही. ग्रीन जीडीपी जास्त करून कोण करतं तर एका प्रकारचं भूतान कंट्रीज आहे, नॉर्वे कंट्रीज आहे. दिस वेअर द कंट्रीज आर टेकिंग द पार्टिसिपेशन टू कॅल्क्युलेट द ग्रीन जीडीपी. त्यामुळं ग्रीन जीडीपी कॉन्सेप्ट ही मानवाच्या असलेल्या कोणत्या कल्याणकारक स्वरूपाच्या गोष्टीच्या ओरिएंटेशनने बघितल्या जातं. एन्व्हायरमेंटला किती हार्म होत नाही याचं कॅल्क्युलेशन केल्या जातं. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की सी स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. बी स्टेटमेंट आहे. पर्टिक्युलर 1990 मध्येच असं चालू झालं अशातला भाग नाहीये, परंतु फक्त बी इथं नसल्यामुळं हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. चलायचं पुढं. चला पुढचा क्वेश्चन आहे, भारत सरकारद्वारे महालोबी साहेबांच्या असलेल्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समिती ASO पूर्व 2014. परत तोच क्वेश्चन 16 मध्ये पण आला होता, 14 मध्ये पण आला होता. रिपीटेड क्वेश्चन आहे, सांगायची गरज नाही. नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये हा पण क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. का ते सांगतो. नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो ऱ्हास झालेला असेल त्याच्या समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर त्याला म्हणतात ग्रीन जीडीपी. काय म्हणतात? ग्रीन जीडीपी. त्यामुळं इथं ही कॉन्सेप्ट कुठंच दिली नाहीये, म्हणून त्या प्रकारचं असलेलं स्वरूपातलं तिथं क्वेश्चन हा त्यांनी कॅन्सल केलेला आपल्याला दिसून येतोय. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये तिथं आहे. मग अशा प्रकारे तिथं वरील एकही नाही असं म्हटलेलं आहे, परंतु आयोगाने ते मान्यच केलं नाही. मग आयोगाने क्वेश्चनच हा डिलीट केलेला दिसून येतोय. चलायचं पुढं. पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनाच्या कोणत्या पद्धती मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे? मूल्यवर्धित, मूल्यवाढ याच्याशी संबंधित आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा. मग अशामध्ये आपल्याला काय दिसून येते की उत्पादन पद्धत आहे का, उत्पन्न पद्धत आहे का, खर्च पद्धत आहे. खर्च पद्धत असू शकत नाही, प्रवाह निधी पद्धत असू शकत नाही. उत्पन्न पद्धत ही सेवा क्षेत्रासाठी आहे. आणि ज्यावेळेस प्रोडक्शन मेथड म्हणतो म्हणजे प्रोडक्शन किती झालं आहे, कोणत्या स्वरूपात झालंय, क्वालिटीने झालंय का क्वांटिटीने झालंय, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन झाली की नाही हे चेक करता येतं. म्हणून ओनली सी याचा आन्सर असणार आहे. आलं लक्षात? सोपा क्वेश्चन होता, अगदी सोपा क्वेश्चन. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे? STIMS 2013 क्वेश्चन आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनची स्थापना 1950 मध्ये केली गेली व पुनर्गठन 1970 मध्ये करण्यात आलं आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन NSS जे आहे ते 1950 ला झालेलं आहे ॲब्सोल्युटली. आणि त्या स्वरूपामध्ये 1970 ला NSSO त्याचं काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. संस्थेच्या वार्षिक तकनीक पुस्तिकेच्या सर्वेक्षण तकनीकमध्ये पुस्तिकेत सर्वेक्षण या सर्व सर्वेक्षणाच्या निकालांचा सारांश दिलेला असतो. ॲब्सोल्युटली नाही, तशा प्रकारचं नाही. पहिले ते सर्वेक्षण करतात, ऑब्झर्वेशन करतात, सर्वे करतात आणि सर्वे करून सगळ्या गोष्टीचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करून ते CSO कडे पाठवत असतात. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. फक्त अ स्टेटमेंट काय आहे, योग्य आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? सोपा क्वेश्चन होता. लास्ट आहे, सन 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत सुचविली? परत तोच क्वेश्चन बघा मित्रांनो. नॅशनल इन्कम मेथड टू कॅल्क्युलेट कसं आहे त्या पद्धतीचे क्वेश्चन त्याच्या पलीकडे गेले का? बिलकुल नाही. त्यामुळं आपल्याला वास्तव्यास त्याच्यावरच वाचायला पाहिजे. दरडोई खर्च पद्धत आहे का? नाही. मग उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत, मग A आणि B तिथं बरोबर असणार आहे. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो बघा, एक ऑब्झर्वेशन केलं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मला काय वाचायचं किंवा काय अभ्यास करायचा तर त्याचा एक संदर्भ आहे, तो म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेटिंग मेथडच्या संदर्भामध्ये काही फॅक्च्युअल डेटा, कॉन्सेप्च्युअल डेटा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग हे GDP GNP कॉन्सेप्ट हे तर वाचाच, परंतु त्याच्या मागची असलेली भूमिका काय हेही तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. मग GDPच्या ऐवजी आपण आता त्या प्रकारचं असलेलं GVA यूज करतोय. मग GVA ॲट मार्केट प्राइस यूज करतोय. त्याच्या संकल्पना काय, मी ते लवकरच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळं हे PYQचं सेशन कंटिन्युअसली बघा, जेणेकरून तुमचा काय होणार आहे, नक्की फायदा होणार आहे. भेटूया पुढच्या सेशन्समध्ये. दारिद्र्य टॉपिक घेऊन येतोय आणि दारिद्र्याच्या संदर्भामध्ये फॅक्च्युअल डेटा आपल्याला पाठ करायचा आहे. आलं लक्षात? थँक्यू सो मच.